इकडे आपण भरली मिरची बनवली आहे. बिलकुल वेळ न लावता अशा प्रकारची मिरची जर तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे मिरची कट केलेली आहे. भरली मिरची बनवली आहे, पण आपण यामध्ये मसाला न भरता डायरेक्टली कशाप्रकारे कट करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भरली मिरची बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इकडे मिरची घेतली आहे. इकडे मिरची आपण 1/2 किलो घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ही मिरची बिलकुल तिखट नसते, तर चवीलासुद्धा खूप अप्रतिम असते. तर आपण सगळ्यात सुरुवातीला ही मिरची कट करून घेऊयात. आणि कट करत असतानासुद्धा आपल्याला काय करायचं आहे ना, तर आपल्याकडे वेळ नाही आहे, तर असं आपण कट करत असताना याला खूप वेळ जातो आणि परत मिरची भरण्यासाठी सुद्धा वेळ जातो. तर आपण डायरेक्टली असे 2 भाग करून घ्यायचे. कट करत असताना आपल्याकडे वेळ नाही आहे आणि आपल्याला खूप घाई आहे, तर लवकरात लवकर अशी मिरची बनवायची आहे. तर असे 2 भाग कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला यामध्ये मसाला भरवण्याची गरज पडणार नाही. तर चला, मी सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेते आहे. इकडे आपल्या सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून झालेल्या आहेत, पाहू शकताय. तर चला, पुढची कृती करूयात. अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी चवदार मिरची होईल. तर चला, पुढची कृती करूयात. आणि आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. अगदी साधा, सोपा आणि मसाला बनवत असताना सुद्धा तुम्हाला बिलकुल वेळ लागणार नाही. तर चला, मसाला बनवायला घेऊयात आपण. आता आपण मसाला बनवूयात. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये लसूण घालतो आहे. त्यानंतर आपण इकडे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, तर हे सुद्धा घालूयात मिक्सरला. चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण इकडे 1 वाटी शेंगदाण्याचं वाटण घेतलं आहे, तर हे घालूयात. आणि हे सुद्धा आपल्याला आणखीन थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इकडे घेतले हिरवी मिरची, 3 ते 4 मिरच्या घेतल्यात बारीक तुकडे करून, तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरला घालायचं आहे. त्याच नंतर आपल्या इकडे खूप सारी कोथिंबीर, ही सुद्धा मिक्सरला घालून घ्यायची आहे. सुद्धा मिक्सरला आणि बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता सर्व मसाला हा. इकडे आपला मसाला बारीक करून झाला आहे. चला, पुढची कृती करूयात. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे, तर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालूयात आपण. तेल घालून झालं आहे आपलं. इकडे हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मीठ वापरलं आहे, तर इकडे सुद्धा थोडंसंच घालायचं आहे. आणि पॅनमध्ये हे तेल सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. सगळीकडे पॅनला तेल चांगल्या प्रकारे लागलेलं आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. इकडे आपण मिरची कट करून घेतलेली आहे, तर ही सुरुवातीला घालायची आपल्याला. तेलामध्ये इकडे मिरची घालूयात. इकडे आपल्याला तेलामधली मिरची अशी खालीवरती करून घ्यायची आहे. इकडे आपली मिरची चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली आहे तेलामध्ये. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपली लोच आहे, त्यावरती झाकण. इकडे 2 मिनटं झालेत, तर आपण झाकण काढूयात. आणि पाहू शकता चांगल्या प्रकारे वाफ बसलेली आहे. अतिशय सुंदर अशी वाफ बसले, हे पाहू शकताय. तर आता यामध्ये जाईल थोडंसं पाणी. इकडे आपण याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, तर हे घालायचं आहे.
इकडे आपण अर्धी वाटी पाणी घालून झालं. त्यानंतर आपल्या इकडे घालायचा आहे हा मिक्सरला काढलेला मसाला. हा सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे आपण हा मसाला मिक्स करूयात. सुरुवातीला आपण मिरची वाफलेली आहे, त्यामुळे अतिशय मऊ झाली आहे, तर आतमध्ये मसाला कोटिंग करण्याची आवश्यकता पडणार नाही. अतिशय हलक्या हाताने तुम्ही फक्त खालतीवरती करा आणि मसाला मिरचीमध्ये चांगला स्टफ होईल. तर इकडे मी हे पाहू शकताय, इकडे आपला मसालासुद्धा मिक्स करून झालेला आहे. तर याला आणखीन आपल्याला थोडीशी वाफ द्यायची. अगदी जवळूनसुद्धा पाहू शकताय, अशा प्रकारे आपण यामध्ये मसाला भरलेला आहे. तर याला आणखीन 2 मिनटं आपण वाफवून घेऊयात, म्हणजे आपली राहिलेली सुद्धा मिरची चांगल्या प्रकारे मऊ होईल. तर चला, इकडे आपण झाकण ठेवलं. इकडे 2 मिनटं झालेत, तर हे झाकण आपण काढूयात आणि पाहू शकताय अतिशय झटपट अशी आपली भरली मिरची तयार झाली आहे. तर आपण काढून घेऊयात आणि अगदी जवळूनसुद्धा पाहू शकताय, भरल्या मिरचीला मसाला भरण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे कट करून मसालासुद्धा अशा प्रकारे बनवून जर घातला तर बिलकुल कमी वेळेत अतिशय सुंदर अशी आपली भरली मिरची तयार होते. ही भरली मिरची कशा प्रकारे तयार करायची हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण भरली मिरची कशा प्रकारे बनवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.